आता बातम्या पाहूया विस्ताराने। हॅथवे साई स्टार केबल नेटवर्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 25वे वर्ष आहे। त्यानिमित्तानं मंडळातर्फे देशातील 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती ही तयार केली आहे। त्याचबरोबर 5 फुटी भगवान शिवशंकराची पिंड तयार करून एक देखावा तयार करण्यात आलाय। त्यात ऑपरेशन महादेव साकारण्यात आला असून नारी शक्तीचं रूप दाखवत भारतीय नागरिकांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना कंठस्थान घालण्यात आलं आहे। दरवर्षी एक सामाजिक संदेश देण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो। त्याचबरोबर गरजू लोकांसाठी काही सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात। अनिकेत कदम यांचं हे मंडळ आणि अनिकेत कदम यांच्याशी संवाद सुद्धा साधलेला आहे। तर आपल्यासोबत महेंद्र जोईल हे लाईव्ह जोडलेले आहेत। महेंद्र, या मंडळाकडून कोणकोणते उपक्रम राबवले जातात आणि कशा प्रकारे या ठिकाणी देखावा साकारलाय? नक्कीच जगदीश, साई स्टार हॅथवे केबल नेटवर्क गणेशोत्सव मंडळाचं यंदा 25वे वर्ष आहे आणि उत्सव प्रमुख सदानंद कदम आप्पा बोलतात त्यांना आणि त्यांचे सुपुत्र चिरंजीव अनिकेत कदम आपल्यासोबत आहेत। त्यामुळे आपण त्यांच्याशी थेट बोलूया। सर, मंडळाचं यंदा 25वे वर्ष आहे। एक देखावा सादर करण्यात आला आहे। 12 ज्योतिर्लिंग यांची प्रतिकृती इथे दाखवण्यात आली आहे। काय नेमका संदेश देण्याचा प्रयत्न आहे मंडळाचा? हॅथवे साई स्टार केबल नेटवर्क ह्याचा 25वा वर्ष आहे यावर्षी आणि ह्या वर्षी संदेश म्हणजे सर्वात पहिले आपले 2 भागामध्ये आपला गणपती असतो। पहिला भाग जो असतो ते आपण मंदिर उभारतो। यावर्षी आपण 12 ज्योतिर्लिंग उभारलेले आहेत लोकांना दर्शन देण्यासाठी आणि आतमध्ये जो आपला एक 4.5-5 मिनिटाचा एक शो असतो, त्या शोमध्ये आपण चलचित्र दाखवतो। त्या चलचित्रामध्ये आपण देशाची सैन्य, नारी शक्तीवरती असे विषय 2 घेतलेले आहेत। ऑपरेशन महादेव साकारण्यात आलं आहे, तो नेमकं काय संदेश द्यायचा आहे आपल्याला? ऑपरेशन महादेवमध्ये जे आपल्या देशाच्या सैन्याने जे पाकिस्तान विरोधात केलं ते लोकांपर्यंत अधिक पोहोचवण्यासाठी हा संदेश दिलेला आहे आपण। एक विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात करण्यात येते आहे, मोठ्या प्रमाणात भक्तही इथे येत आहेत। साधारण किती लोक आतापर्यंत इथे आलेली आहेत आणि कसा काय प्रतिसाद असतो या मंडळाला? संध्याकाळनंतर या ज्या रोषणी असतात हे एक मोठं आकर्षण आहे लोकांसाठी आणि ते आकर्षण बघून आणि प्रत्येक वर्षी एक नवीन मंदिर, नवीन विषय बघून हे लोकांसाठी एक मोठं आकर्षण झालेलं आहे आणि रोजचे कमीत कमी 7 ते 8 हजार लोकांचा फुटफॉल असतो संध्याकाळच्या टायमाला। जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी काहीतरी एक मंडळातर्फे सामाजिक उपक्रम केले जातात। तुमचं एवढं मोठं मंडळ आहे, मंडळातर्फे गरजू लोक असतात, त्यांना कुठे काहीतरी गरज लागते, तर मंडळातर्फे काही असे उपक्रम करण्यात येतात का? हां, जरूर करणार येतात। मंडळातर्फे मेडिकल फॅसिलिटी झाल्या, कॅम्प झाल्या, बऱ्याच गोष्टी आम्ही ह्या 10 दिवसात करतो। आणखीन एक महत्त्वाचा विचार आहे, जर तुम्ही सामाजिक संदेश देतायत तर यावर्षी जे तो गणपती बाप्पाचा विषय होता की शाडू मातीच्या मूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, ज्या मोठ्या मूर्ती आहेत त्या समुद्रात विसर्जन करणे वगैरे, तर तुम्ही यावर्षी डहाणूकरवाडीला दरवर्षी जे विसर्जन करणे येतं, मात्र तुम्ही या ठिकाणी एक कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे, ते कसं काय असणार आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जन याच ठिकाणी होणार आहे? दरवर्षी आम्ही संध्याकाळी एक 4-5 वाजता मिरवणूक निघायची आणि आम्ही कांदिवली वेस्टला जायचो डहाणूकरवाडीला। तर ह्या वर्षी आम्ही काय ठरवलं आहे की आपल्या मंडळाच्या समोरच एक तलाव बनवला आहे आर्टिफिशियल, तो फोल्डिंगवाला आहे। त्याला लास्टच्या दिवशी फोल्डिंग वरती करून त्याच्यामध्ये एक 7 ते 8 फुटाची त्याची हाईट होणार आणि त्याच्यामध्येच रात्री 8 ते 9च्या दरम्यान बाप्पाचं विसर्जन करणार आपण। आणि समुद्रामध्ये कसं होतं, भरती येते तेव्हा पाणी असतं, ओटी झाली की सगळ्या मूर्त्या आपल्याला समुद्रकिनारे दिसतात, तर ते न करता आणि तलावात पण तसंच असतं, पाणी जेव्हा कमी होतं ते सगळ्या मूर्त्या दिसून येतात। तर इकडे कसं विसर्जन झालं की दुसऱ्या दिवशी व्यवस्थित ते बाप्पांचं सगळं हे करून मग ते डिस्पोज करता येईल आपल्याला। गणपती बाप्पाचं खूप सुबक अशी मूर्ती आहे, हा देखावाही खूप प्रसन्न असं वाटतं, बाहेर विद्युत रोषणाई खूप छान आहे। काय आवाहन कराल भक्तांना या ठिकाणी येण्यासाठी? भक्तांना मी हेच आवाहन करेन की प्रत्येक वर्षी आम्ही भक्तांसाठी नवीन नवीन मंदिर उभारू, नवीन नवीन संदेश देऊ भक्तांना आणि भक्तांची आम्ही काळजीही घेतो मंडळात। असं नाही, आम्ही आमच्या मंडळात सुरुवात ते शेवटपर्यंत पूर्ण ACची सुविधा आहे की भक्तांना अजिबात त्रास होऊ नये। सिक्युरिटी पर्पज वाईज, फायर वाईज सगळ्या गोष्टींचं लक्ष दिलं जातं। तर हे होते अनिकेत कदम, त्यांनी आपल्या मंडळाचं यंदाचं 25वे वर्ष आहे आणि मंडळातर्फे काहीतरी सामाजिक उपक्रम आणि काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न मंडळातर्फे केला जातोय। जगदीश।
धन्यवाद महेंद्र दिलेल्या या माहितीबद्दल.